घाटकोपरमधल्या दामोदर पार्क इथं 4 मजल्यांची इमारत कोसळली आहे। घाटकोपरमधील साई अपार्टमेंटमध्ये ही इमारत कोसळलेली आहे। रहिवासी इमारत होती ही। या इमारतीमध्ये काही लोक राहत होते। 4 मजली रहिवासी इमारत कोसळलेली आहे। त्यामुळे ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होती आहे। या ठिकाणची दृश्य आपण बघू शकता। ढिगारा उपसण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। घाटकोपरमधली ही इमारत आहे। दामोदर पार्क या भागामध्ये 4 मजल्यांची ही इमारत कोसळलेली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, किती नागरिक या इमारतीमध्ये राहत होते, किती लोक अडकले असावेत अशी शक्यता आहे, काय माहिती मिळते? प्रशांत, किती लोक या इमारतीमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे? कशामुळे ही इमारत कोसळली आहे, काय माहिती मिळते? प्रशांत अंकुशराव यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही आहे। पुन्हा एकदा आपण त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करूया। या इमारतीची दृश्य, कोसळलेल्या इमारतीची दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। अग्निशमन दलाची एक गाडी या ठिकाणी रवाना झालेली आहे। या इमारतीमध्ये काही लोक राहत होते, त्यामुळे जे नागरिक ही इमारत कोसळली त्यावेळी घरात असतील, त्यातले अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे। प्रशांत अंकुशराव यांचा पुन्हा एकदा फोन लागलाय। प्रशांत, किती लोक या इमारतीखाली अडकले असण्याची शक्यता आहे? कशामुळे ही इमारत कोसळली आहे? काय काय तपशील आहेत? नक्कीच अमोल, सुमारे 1 तासापूर्वी ही घटना घडलेली आहे। ही 4 मजली इमारत होती साई सत्ता नावाची। हे दामोदर पार्क म्हणून जी सोसायटी आहे त्या आतमध्ये ही 4 मजल्याची बिल्डिंग होती आणि ह्या बिल्डिंग मध्ये अजूनही काही लोक राहत होती। आणि आताच आपण बघतो की माझ्यासमोर एक जो इसम आहे त्याला अग्निशमन दलाचे जवान बाहेर काढत आहे आणि तो आता म्हणजे त्याला जीवन आहे अजून, आणि त्याला बाहेर काढून त्वरित त्याला अँब्युलन्स मधून राजावाडी रुग्णालयात किंवा जवळच्या रुग्णालयात नेण्यात येणार आहे। पण अशा प्रकारचे अजून किती जण आतमध्ये अडकलेले आहेत याची भीती व्यक्त होते। त्याचप्रमाणे इकडे अग्निशमन दल पोहोचलेलं आहे। आज जर बघायला गेलं तर महापालिकेतर्फे फक्त एकच जेसीबी आलेला आहे। या ठिकाणी अजून मदतीची गरज असताना अजूनपर्यंत तरी महापालिका प्रशासन या ठिकाणी पोहोचले जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पोहोचलेलं दिसत नाहीये। पोलीस आहेत, अग्निशमन दलाचे जवान जे कोणी रेस्क्यू करता येतील का, त्यांना वाचवता येतील का, याकडेच लक्ष देत आहेत। अमोल, बिलकुल धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीबद्दल। सध्याची प्राथमिक माहिती हातात येते त्यानुसार सध्या काही वेळापूर्वीच एका नागरिकाला तिथून हलवण्यात आलेला आहे। नक्की किती लोक अडकलेत याचा अजून निश्चित आकडा समजत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।